हॅलो, हाय. राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाईची ड्राफ्टिंग कशाप्रकारे करायची आणि ते पण ड्राफ्टिंग ह्या सर्व डिझाईनमध्ये आपल्याला ही भाईची ड्राफ्टिंग उपयोगाला येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये ब्लाऊजची फिटिंग, फिनिशिंग पूर्ण दाखवलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. उंची 11.5 इंचावर घ्यायची आहे आणि या साईडला पण 11.5 इंचावर उंची घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. दोन्ही साईडला यासाठी मापे टाकली की जेणेकरून ही लाईन जी आहे ती एकदम स्ट्रेटमध्ये येण्यासाठी. आणि 8 इंच मुंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि 2 इंच शिलाई मार्जिन हे कंपल्सरी आहे. कोणत्याही मापाची जरी भाई कटिंग करायची असेल तर अशा प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर तुम्हाला आता ह्या साईडला आपण किती उंची घेतलेली आहे 11.5 इंच आणि रुंदी किती आहे आपल्या या बॉक्सची तर 10 इंच आहे. अशा प्रकारे आपला हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि ही जी माझ्याकडची जी बाजू आहे ती बंद आहे आणि पुढील बाजू जी आहे ती ओपन आहे. आपल्या लक्षात येण्यासाठी आपण पुढच्या साईडला असं ओपन असं लिहून ठेवायचं आहे आणि ओपनच्या वरच्या साईडून आपल्याला 4 इंच आपल्याला कॅप हॅट घ्यायची आहे बाईची आणि तिथून आणि वरच्या सेंटरपासून 1 इंच घेऊन 2 इंच जे आपण शिलाई मार्जिन दिलेले आहे ते 2 इंच शिलाई मार्जिन स्ट्रेटमध्ये लाईन ओढून दंडघेर आपला आता 6 इंच ठेवायचा आहे इथं आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हे आपण आपल्या साईजनुसार कमी जास्त आपण करू शकतो, पण हे आपल्याला एक कॉमन सगळ्या ब्लाऊजला चालणारी हा भाईचा आपल्याला साचा असा तयार करून ठेवायचा आहे. हे आपण 6 इंच इथं माप घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही लाईन क्रॉसमध्ये ओढून घ्यायची आहे आणि ह्या लाईनची आपल्याला आता मध्य काढायचा आहे. मध्यवर्ती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2 लाईन वरच्या साईडला आपल्याला आकार द्यायसाठी आणि जे फिटिंगची लाईन आहे तिथं 2 रेषा वर मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे 4 पॉईंट तयार झालेले आहेत. तर पहिल्या 3 पॉईंट आपण आकार देऊन घेणार आहोत, मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत. हे प्रत्येक वेळेस तुम्हाला आकार द्यायची वेळ येऊ नये म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला एक साचा तयार करून ठेवायचा आहे की जेणेकरून तुमच्या भाईच्या ब्लाऊजच्या मुंड्यानुसार तुम्ही मेजर करून त्यानंतर ह्या भाईमध्ये कसे कमी जास्त करता येईल हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी या साच्यानुसार तुम्हाला दाखवणार आहे. पण हा जो आपले पॅटर्न आहे भाईचे हे अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा पूर्ण पॅटर्न तयार करून घ्यायचे आहे. आता आतील मुंड्याचे आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. जो सेंटर आहे त्या सेंटरच्या अलीकडच्या साईडला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला 2 रेषेवरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आतील बाजूस जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आपल्याला आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कुठेही पॉईंट न बनता व्यवस्थित आकार मुंड्याचा आपल्याला इथं सेप देऊन घ्यायचा आहे. हा मुंड्याचा आकार देताना नवीन जे स्टुडंट असतात त्यांना प्रत्येक वेळेस हा मुंड्याचा आकार भाई कटिंग करताना द्यावा लागतो. त्यासाठी हा तुमच्यासाठी एकदम परफेक्ट असा उपाय आहे की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस भाईचा हा आकार देण्याची गरज नाही. हा असा जर पॅटर्न तुम्ही करून ठेवला तर ह्याच्यामध्ये कमी जास्त करून कशामध्ये आपण जर मुंडा कमी असेल तर कशा पद्धतीने आपण ह्याचा मुंडा कमी करून आपल्याला बाहीचा आकार आहे असा ठेवून आपल्याला आकार देता येईल. हे आपण प्रत्येक व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये बाहीचे आपण ड्राफ्टिंग असे या पद्धतीने बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस हे मेजरमेंट घेत बसायची गरज नाही. आता इथे जी मी दाखवलेले आहे आता ओपन केलेली आहे बाही आणि आतील बाजूचा जो मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले भाईचे हे पॅटर्न तयार झालेले आहे. तुम्ही पेपरमध्ये पण करू शकता. मी इथे
अस्तरची कटिंग करून ठेवलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता बाहीचा मुंडा मोजून घ्यायचा आहे. तुम्ही शोल्डर जोडलेले आहे, त्यासाठी मी अर्धा इंच वरती सोडणार नाही. जिथून आहे तिथूनच मी मुंड्याचा आसेप मोजून घेणार आहे. तर जी बाही आपण आता 10 इंचाची घेतलेली आहे, ते फिटिंग सहित मी बाहीचं इथं ब्लाऊजचा मुंडा मोजलेला आहे. तर तो पण 10 इंच आहे आणि आपली जी बाही आता आपण कटिंग केली, तो पण 10 इंचाचाच मुंडा आहे. त्यासाठी मी इथे जसं आहे तसं बाही ड्रॉ करून घेतलेली आहे. इथे जर कमी मुंडा भरला असता माझा ब्लाऊजचा, तर मी इथे तुम्हाला दाखवलं असतं. पण इथे आपले मार्जिन सहित व्यवस्थितरित्या आहे ही बाही आपल्याला बसणार आहे. त्यासाठी आता उंचीचा फक्त प्रॉब्लेम आहे. आता आपल्याला उंची किती करायची आहे? जर तुमची ही 11.5 इंच उंची आहे, ह्या बाहीचा जो पॅटर्न आहे तो प्रत्येक उंचीच्या बाहीसाठी आपण तयार करू शकतो. तुम्ही 11.5, 15, 16, 17 मनगटापर्यंत जरी बाही 21 इंचाची जरी तुम्हाला करायची असेल, तरीही या पॅटर्नमध्ये तुम्ही बाही ड्रॉ करू शकता. आता आपल्याला इथं आपली 5 इंचाची बाही आपल्याला घ्यायची आहे. तर हा पॅटर्न ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तो पॅटर्न हा पॅटर्न एकदम व्यवस्थितरित्या कटिंग झालेला आहे. आता आपल्याला 5 इंच उंची घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अ, या ब्लाऊजची बाहीची उंची घेऊ शकता. आता इथे आपण 5 इंच घेतलेला आहे. आता इथे आपल्याला थोडासा मुंडा आपला कमी पडत आहे. जो ब्लाऊजचे अ, जे हे आहे फॅब्रिक आहे ते थोडंसं कमी पडत आहे. यासाठी मी हे ओपन करून ठेवलेले आहे आणि जिथे जॉइंट आपल्याला द्यायचा आहे, तो जॉइंट पण इथे एकदम व्यवस्थितरित्या कटिंग करून ठेवायचा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बाही जॉइंट करता, त्यावेळेस जरी जॉइंट आला तो मार्जिनमध्ये जाणार आहे. त्यामुळे ते बाहेर असे दिसणार नाही. अशा पद्धतीने आपण हा पॅटर्न हा जॉइंट जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. प्रत्येकच वेळेस आपले कस्टमर आपल्याला फॅब्रिक जास्त देतील किंवा व्यवस्थित देतील. कुठे ना कुठेतरी पॅच हा आपल्याला जोडावाच लागतो. त्यासाठी ही ॲडजस्टमेंट येणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक जॉइंट कशा पद्धतीने जोडायचा हे सर्व माहीत असले पाहिजे. जर फॅब्रिक मोठे असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. जर फॅब्रिक छोटे असेल तर तुम्हाला इथे अशा पद्धतीने जॉइंट द्यावा लागतो. आता बाही जॉइंट तयार करताना मी आधी जॉइंट देऊन घेतलेला आहे. जसा पद्धतीने कटिंग केलेला आहे तसा. आणि आता बाही सुलट ठेवून त्यावरती अस्तर ठेवायचं आहे. मुंड्याचे आकार आणि अस्तरचे मुंड्याचे पुढील भाग आणि मुंड्याचा मागील भाग व्यवस्थितरित्या फॅब्रिकवर ठेवून एकमेकाला असे या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला अस्तरवरती दाबटीप येईल या पद्धतीने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारल्यामुळे काय होते, तर जे अस्तरचे जे फॅब्रिक आहे ते बाहेर येत नाही आणि आतल्या साईडला दबल्या गेल्यामुळे व्यवस्थितरित्या ब्लाऊजला फिनिशिंग येते. तुम्हाला इथे जर पट्टी बसवायची असेल बाहीला, तरी तुम्ही पट्टीही बसवू शकता. मी इथं बाही कव्हर करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने दोन्ही नंतर एक या पद्धतीने आपल्याला बाही अशी अस्तरला जॉईंट करून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने एकदम जवळून खालच्या साईडला आपली टीप एकदम जवळून येईल अशा पद्धतीने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग वरच्या साईडला जर थोडी टीप मारली तर ते फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी आपल्याला एकदम लागून अशी टीप मारून घ्यायची आहे. आणि आपली बाहीचा हा आतील मुंड्याचा आकार आणि हा बाहेरील मुंड्याचा आकार या पद्धतीने आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला बाही जॉईंट देताना आतील मुंड्याचा आकार जो असतो तो पुढील बाजूला जोडायचा असतो आणि खोल आकार आणि जो उभार असतो तो पाठीमागच्या साईडला जोडायचा असतो. आता शोल्डरवर बाहीचा मध्य काढायचा आणि शोल्डरवरती धरून बाही पहिल्यांदा आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून इकडे जरी बाही तुमची जास्त होऊ कमी पडू तुमच्या लक्षात येते. त्यासाठी बाही जोडताना तुम्ही कधी पण पहिल्यांदा शोल्डरपासून बाही जॉईंट करायची असते. म्हणजे तुम्हाला दोन्हीकडे माप समान येते. एक साईडचे कमी, एक साईडचे जास्त अशी होत नाही. पण इथे आपण पूर्ण मुंडा असा मेजर करून घेतलेला होता. त्यामुळे इथे आपले एक सूत पण आपली बाही कमी नाही किंवा जास्त नाही. असे परफेक्ट एकदम व्यवस्थित पद्धतीने आपल्याला जर बाही तयार करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला आता पूर्ण ब्लाऊज कव्हर करून घ्यायचा आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा.
प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी आपण आता ही पूर्ण ब्लाऊज कवर करून घेणार आहोत. अशा पद्धतीने सुलट पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे आणि साईडचे जे कटिंग आहे ते जास्त ठेवायचे नाही. ज्यावेळेस आपण ब्लाऊज कवर करतो त्यावेळेस जे आपण टिप मारतो ते एकदम लागून मारायचे आहे, जेणेकरून कापड सुटले पण नाही पाहिजे आणि जास्त पण नाही आले पाहिजे. त्यासाठी एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला ही टिप मारून घ्यायची असते. कारण यामध्ये जर कापड राहिले जास्त तर ते बाहेर येण्याची शक्यता असते आणि जर कमी पडले तर ते फिसकण्याची शक्यता असते. त्यासाठी व्यवस्थितरित्या दोन्ही साईडला टिप व्यवस्थितरित्या मारून घ्यायची आहे. उलटा ब्लाऊज उलटा करून त्याच्यानंतर आपल्याला आता फिटिंगची लाईन आपल्याला आधी एक स्ट्रेटमध्ये एक टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. दोन्ही साईडला आधी एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला. स्ट्रेटमध्ये एक टिप मारून घेतलेली आहे. आपल्या मुंड्यातली लाईन आणि एकदम स्ट्रेटमध्ये आलेले आहे. कुठे पण मुंडा आपला कमी जास्त नाही. आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे. तर खालचा जो कमर घेराचा जो हुकची जी पट्टी असते त्या बाजून आपल्याला टेप जो आहे तो सरळ टेपने व्यवस्थितरित्या कमराचा घेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि जे आपले कमर घेराचे जे माप आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथं जेवढं जास्त फॅब्रिक आहे ते आपल्याला मेजर करून घ्यायचं आहे. आता इथं आपलं किती आहे तर 2 इंच, तर 2चा चौथा करायचा आहे. 2 इंच झालेला आहे तर ह्याचा चौथा भाग करायचा आहे आणि त्याचा जो चौथा भाग आहे तो आपल्याला फिटिंगच्या साईडला टाकून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला कमरेच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला चौथा भाग ह्याचा येणार आहे. अर्धा इंच टाकून घ्यायचा आहे. मग छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग आपला इथं 9 इंच येत आहे. 9 इंचावर मी मार्किंग करून घेत आहे आणि आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. या पद्धतीने दंडघेर इथं आपला 6.5 आहे. 6.5 इंचावर आपल्याला दंडघेराचं माप घेतलेलं आहे आपण. या पद्धतीने आपल्याला स्ट्रेट लाईन मिळत आहे इथं. जर आपले मेजर व्यवस्थित असतील तर हे आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला ही लाईन स्ट्रेट मिळते. जर तुमची कमी जास्त होत असेल तर इथं थोडंसं तिरकी टिप पण येऊ शकते. पण ही शक्यतो स्ट्रेट लाईन आल्यामुळे तुम्हाला फिटिंगला ब्लाऊज एकदम व्यवस्थितरित्या बसतो आणि त्याच्या आतील बाजूस पाव इंचावरती आपल्याला मार्जिनसाठी आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 तुम्ही इथं टिपा मारून घेऊ शकता. अशाच फिनिशिंगमध्ये फिटिंग व्यवस्थितरित्या मेजरमेंटनुसार आपण ब्लाऊज तयार करत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला जे आपला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज कोर्स चालू आहे त्यामध्ये तुम्हाला जर कोणते जे कटिंग इथे मी दाखवलेले आहे, जे स्टिचिंग पूर्ण ह्या ब्लाऊजचे दाखवलेले आहे, ह्यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज हा तयार झालेला आहे. इथं दोन्ही लाईन आपल्या मुंड्याच्या एकदम स्ट्रेट लाईनमध्ये आलेल्या आहेत. कुठेही भाग कमी किंवा जास्त नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊज घेतला, व्यवस्थित मेजरमेंट करून जर ब्लाऊज शिवला तर तुमचं कॉन्फिडन्स पण वाढतो की तुम्हाला वाटतच नाही की आपला हा ब्लाऊज चुकेल. अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज मेजरमेंट घेऊन व्यवस्थितरित्या कटिंग आणि स्टिचिंग करायचा असतो. नवीन जे स्टुडंट असतात त्यांना एकदम फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज जर त्यांनी आहे असा पहिल्यांदा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघून जर केला तर दुसरा ब्लाऊज शिवताना तुम्हाला खूप इझी जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ आवडता व्हिडिओला लाईक करा. पुढील व्हिडिओत भेटू. धन्यवाद.